आता इंडियाचे पण यूथ आहे की जे ड्रग्स रिलेटेड आता ॲक्टिव्हिटीज भरपूर होतात. ते पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. या विद्येच्या माहेरघराला कुठंतरी हे ग्रहण लागलं. हे जे ॲडिक्शन आहे हे नुसतं ॲडिक्शन नसून एक रोगमध्ये कन्वर्ट होतं की कुठेही भेटतं, लोक जातात, स्टुडंट्स घेतात, पण त्यातनं बाहेर कसं पडणार. त्या अवेअरनेस होण्यासाठी ह्याच्यात पूर्ण पुढाकार मी नक्की घेईल असा विश्वास व्यक्त करतो. आज 26 जून आहे, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि याच दिनाचं औचित्य साधून आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि पुनर्वसन केंद्र यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते. आपल्यासोबत अजय दुधाने आहेत. काय आहे ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यामागची कल्पना काय आहे? आज 26 जून जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिन म्हणून पाळण्यात येतो. UNODC युनायटेड नेशन ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम यांच्याकडनं दरवर्षी एक थीम येते. तर यावर्षीची जी थीम आलेली ती यूथवर आधारित अशी ती थीम आहे. आणि आज पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. या विद्येच्या माहेरघराला कुठंतरी हे ग्रहण लागल्यासारखं गेले आपण सातत्याने होणारे प्रकार पाहतो आहे. ललित पाटील प्रकरण असेल किंवा कोरेगाव पार्कचं प्रकरण झालेलं असेल किंवा आत्ताचं फर्ग्युसन रोडचं प्रकरण, या प्रकरणामध्ये साम्यता आहे. पण निश्चितपणे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, तरुणाईमध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये किंवा तरुणाईमध्ये या गोष्टीची जनजागृती व्हावी यासाठी या सगळ्या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या काय भावना आहे? मला वाटतं की सबस्टन्स यूज जो आहे हा फारच महत्त्वाचा विषय. कारण हे जे ॲडिक्शन आहे हे नुसतं ॲडिक्शन नसून एक रोगमध्ये कन्वर्ट होतं. आणि एकदा तो या माणसाला रोग झाला तर त्याला सबस्टन्स ॲब्स्टेनन्सशिवाय पर्याय नसतो. आणि त्यामुळे वेळेत त्याची अवेअरनेस केली आणि तर माणसं हे त्या स्टेजला जायच्या आधीच परत येऊ शकतात. आणि त्यामुळे आणि त्यातल्या त्यात इतर सबस्टन्स आणि या सगळ्या अंमली पदार्थांमध्ये, ड्रग्समध्ये हा फरक आहे की ते आपल्या डायरेक्ट ब्रेनशी खेळतं. बाकी तरी ऑर्गनशी खेळतात, हे डायरेक्ट ब्रेनशी खेळतं. आणि त्यामुळं मला वाटतं की पुढच्या 5, 10, 15 वर्षामध्ये समजा आपल्याला युवकांना सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन कशाचं करायचं असेल तर ते ड्रग्ज अवेअरनेसच्या बाबतीत आणि त्याचे हार्मफुल इफेक्टच्या बाबतीत. त्यामुळं मी या सगळ्या लढाईमध्ये आपल्यासोबत आहे. नक्कीच आनंदवन असेल किंवा आपलं फाउंडेशन असेल यासारख्या सामाजिक संस्था आहेत, या विषयात काम करत आहेत. मात्र एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडून काही मदत व्हावी असं वाटतं का? कारण आपल्याच मतदारसंघात काही दिवसांपूर्वी असंच एक प्रकार समोर नाही. ह्याला जे लोक ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना माझं पूर्ण मदत राहणार. ज्या पद्धतीने मी सहभाग घेऊ शकतो, मदत करू शकतो, त्या अवेअरनेस होण्यासाठी ह्याच्यात पूर्ण पुढाकार मी नक्की घेईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि ज्यांना त्यात मदत लागत असेल त्यांनी मला येऊन भेटावं. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. आपल्या या उपक्रमात अनेक विद्यार्थी, तरुणाई सहभागी झालेले आहेत. एकीकडे तरुणाई जी आहे जी ड्रग्समध्ये अडकल्याचं पाहायला मिळतं आणि दुसरीकडे एक तरुणाई आहे जी या सगळ्याला विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर आहे. काय सांगाल? उपक्रमात सहभागी होत आहे, स्वाक्षरी मोहीम राबवत. हां, जसं आपण बोलतो की पुण्याचा कल्चर आता जो बिघडत चालला आहे, ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या जागी आता जे यूथ आहे, जे आता इंडियाचे पण यूथ आहे की जे ड्रग्स रिलेटेड आता ॲक्टिव्हिटीज भरपूर होतात. ते ड्रग्ज एवढ्या वर्षापासून सापडते, तर त्याला म्हणजे रोखायचं कसं, जे युवकांना चांगलं सांगायचं कसं, त्यासाठी आम्ही एक दरवर्षी हा उपक्रम घेतो. आता सलग मला वाटतं 8 वर्ष झाले ते उपक्रम घेतो. 31 डिसेंबरला पण आपले उपक्रम असतात ह्याच्या अवेअरनेस रिलेटेड. आणि ह्याच्यात जाऊन आपण कॉलेजमध्ये लेक्चर्स पण ते ठेवतो विद्यार्थ्यांसाठी की बाबा ड्रग्समधनं तुम्ही बाहेर कसे पडणार. कारण की ते ॲक्सेसेबल आहे की कुठेही भेटतं, लोक जातात, स्टुडंट्स घेतात, पण त्यातनं बाहेर कसं पडणार. आता आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आहे चंदननगरमध्ये. मग तिथं विद्यार्थी येतात, भरपूर पेशंट असतात, महिला असेल, त्यात नंतर युवकांचा वर्ग असेल की ते युवकांचं म्हणजे ते अडल्ट एज पण म्हणतो ना आपण 18, ते पण एज नाही आहे त्यांचं, 14, 16. आणि ते त्यांना कुठेही भेटते कॉलेजमध्ये. नंतर आता जे कॉल सेंटर आहे, BPO आहे तिथं अवेलेबल आहे. नंतर मग आता कुठले स्लम एरिया आहे, त्या यूथला काय करायचं, तुम्हाला वोट पॉवर म्हणून, बँक म्हणून काय करायचं, त्यांना गांजा सप्लाय करायचा, त्यांना द्यायचा, त्यांना रॅलीमध्ये फिरवायचा. तर हे सगळं कसं चाललं आहे, राजकारणाचं पण एक भाग आहे. आणि त्यात नंतर जे यूथ असेल त्यांना तुम्ही खच्चीकरण करताय सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून.
कारण की कुठनं तर येते म्हणजे त्यांचं बॅक सपोर्ट कोणाचं तर असेलच ना. हो, तर एवढंच मला सांगायचं. त्यामुळे आज जो अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन आहे या निमित्तानं आनंदवन आणि आपलं फाउंडेशन या दोन संस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे आणि युवकांना ड्रग्सच्या आहारी जाण्यापासून कुठेतरी रोखण्यात यावं यासाठी ही मोहीम घेतल्याचं इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.